नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज डॉक्टर आरुतोष हेल्दी लाईफस्टाईलवर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन हेल्दी रेसिपी, दॅट इज मिलेट भाकरी। 2023 मध्ये सगळ्यांनीच इंटरनॅशनल मिलेट इयर सेलिब्रेट केलेलं, तेव्हा तुम्ही बघितलंच असेल मोदींनी भारतामध्ये सुद्धा मिलेट इयर सेलिब्रेट करण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन दिलं। तर आता मी काय केलंय की मिलेटचं जे तयार पीठ आपल्या लोकल शॉप्समध्ये भेटते ते आणलंय। ते आपण सर्वप्रथम चाळून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी, ज्याला आमच्याकडे उतुणी असं म्हणतात, ते आपण यामध्ये मिक्स करूया आणि पीठ चांगल्या पद्धतीने मळून घेऊया। भाकरी बनवण्यासाठी शक्यतो तुम्ही भिडाचा किंवा लोखंडी तवाच वापरा, जेणेकरून भाकरी उत्तम रीतीने भाजली जाते। पीठ आपण चांगल्या रीतीने मळून घेणार आहोत। त्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात आता थंड पाणी वापरणार आहोत। पिठाचा चांगला गोळा तयार करून झाल्यावर एक एक पिठाचा गोळा घेऊन मी त्याला चांगलं मळणार आहे आणि त्याच्यापासून आपण भाकरी थापणार आहोत। भाकरी थापताना नेहमी तुम्ही खाली थोड्याफार प्रमाणात सुकं पीठ ठेवा, जेणेकरून भाकरी पटापट सरकत राहते आणि भाकरी बनायला मदत होते। भाकरी बनवून झाली आहे। आता मी तिला गरम तव्यावर भाजण्यासाठी ठेवते। गॅस तुम्ही फास्ट ठेवा, जेणेकरून भाकरी चांगल्या रीतीने भाजेल। थोड्या वेळाने त्यावर आपण थंड पाणी हाताने, किंवा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही छोट्या सुती वस्त्राचा वापर करू शकताय। पाणी सगळीकडे भाकरीला चांगल्या रीतीने पसरून घ्यायचंय आणि हे पाणी जोवर वाळत नाहीये ना, तोवर आपण भाकरी पलटायची नाही, नाहीतर मग भाकरीला भेगा पडण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकताय पाणी थोड्याफार प्रमाणात वाळलंय। आता आपण भाकरी पलटून घेतोय। तुम्हाला जर तुमची ब्लड शुगर कंट्रोल करायची असेल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि मिनरल्सचा स्रोत हवा असेल, तर नेहमी 30-30 ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी करण्यापेक्षा आठवड्यातून 1-2-3 वेळा मिलेटची भाकरी करून पहा। चवीला पण उत्तम लागते आणि कोणत्याही भाजीसोबत तुम्ही हिला ट्राय करू शकताय, किंवा नुसतं मिरचीचा ठेचा, दही आणि ही भाकरी खाल तर अप्रतिम स्वाद येतो। धन्यवाद।